प्रेज द लॉर्ड. या गोष्टीचं नाव आहे विश्वासणारा व्यक्ती. दुसऱ्या शतकात प्रारंभी रोम साम्राज्यावर ट्रेजन हा सम्राट होता आणि अनेक यहुदी लोक त्या काळात ख्रिस्तावर विश्वास ठेवीत त्याचे शिष्य झाले होते. अशा शिष्यांचा हा राजा अतोनात क्रूरतेने छळ करीत होता. त्या काळात आशिया मायनरचे राज्यपाल प्लिनी हे होते. त्याचे नाव अनेकांना परिचित नाही. ट्रेजन राजाने त्यांना आज्ञा केली की ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती तुला दिसला तर त्याचा अतोनात छळ करून त्याला मारून टाक. अशा प्रकारचे काम करणारे त्याला गरजेचे होते आणि त्यांचा तो नाईलाज होता. एक दिवस त्यांच्या समोर एका ख्रिस्तावर विश्वासणाऱ्या व्यक्तीस पकडून आणले. त्याला ख्रिस्ताचा नाकार करण्याची राज्यपालाने आज्ञा केली आणि त्यास म्हटले, तुला मारून टाकण्याचा अधिकार मला आहे, तुला माहित आहे ना? त्यावर विश्वासणारा शांतपणे म्हणाला, नाही, माझा प्राण घेण्याचा आणि तो राखण्याचा अधिकार केवळ प्रभू येशू ख्रिस्तालाच आहे, तुम्हाला नाही. त्यावर राज्यपाल अधिकच रागाने त्याला म्हणाले, तुझी सर्व संपत्ती मी आता जप्त करीत आहे. त्यावर विश्वासणारा म्हणाला, नाही, तुम्हाला हे देखील शक्य नाही, कारण माझी सर्व संपत्ती स्वर्गात आहे आणि तेथे तुम्ही जाऊ शकत नाही. शेवटी रोमन राज्यपाल निवृत्त झाले व आपला पराभव त्यांनी मान्य केला. पवित्र शास्त्रातील मत्तेयाचा 5 अध्याय 11 ते 12 वचन असे सांगते की माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील. तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. अविश्वासणाऱ्या लोकांसोबत जगात राहत असताना आपल्या समोर असे अनेक प्रश्न येतात आणि त्यांची उत्तरे देवाच्या वचनातून देणे आपल्याला आवश्यक असते. म्हणून ख्रिस्ताने शिकवलेले 10 धन्यवाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत.